आज आपली जी मोटिवेशन स्टोरी आहे त्या स्टोरीमध्ये एक मुलगा जन्माला येतोय आणि तो मुलगा जन्माला आल्याबरोबर ती जे त्यांचे नातेवाईक असतील किंवा शेजारी पाजारी असतील, मित्रमंडळी असतील, त्यांनी सांगितलं या मुलाला मारून टाका, कारण हा मुलगा काहीच करू शकत नाही, आयुष्यामध्ये त्याला काहीच जमणार नाही. पण असं असताना सुद्धा त्या आई वडिलांनी त्या मुलाला मारलं नाही, त्या मुलाला लहानाचं मोठं केलं. प्रचंड अडचणी, प्रचंड त्रास सहन करत तो मुलगा लहानाचा मोठा झाला, कारण तो मुलगा जन्मजात आंधळा होता. पण हाच आंधळा मुलगा ज्या मुलाचा सगळ्यांनी अपमान केला होता, सगळ्यांनी रिजेक्ट केलं होतं, जन्मताच त्याला मारायचं ठरलेलं होतं, तोच मुलगा 500 करोडच्या कंपनीचा मालक बनतो. आणि ही अत्यंत मोटिवेशनल स्टोरी आहे. आवर्जून पहा. आपल्या सागर सेतूवरती लिंक खाली दिलेली आहे. आपल्या जीवनामध्ये अशा अनेक वेळा घटना घडतात की आपण एखाद्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, अनेक वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, तरीही समोरची व्यक्ती ऐकत नाही. आता जर ती ऐकतच नसेल तर आपण काय केलं पाहिजे किंवा आपण काय केलं नाही पाहिजे हे जाणून घेण्यासाठी आपण पाहणार आहोत आजची स्टोरी. आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे सोलापूरला. सोलापूरमधलं मंगळवेढा तालुका आहे. मंगळवेढा तालुक्यामधलं हुलजंती नावाचं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये एक तरुण राहतो आहे, त्याचं नाव आहे लक्ष्मण खुटेकर. आता या लक्ष्मण खुटेकरचं लग्न कर्नाटकमधील विजापूर तालुक्यामधील जेऊर गाव आहे, त्या जेऊर गावची एक मुलगी आहे, त्या मुलीबरोबर लग्न झालं आणि आता हुलजंतीला यांचा संसार सुरू झालेला आहे हुलजंती गावामध्ये. आणि नंतर त्यांना 2 मुलं झाली आणि हळूहळू मग त्यांना असं वाटायला लागलं की आपल्याला पैशाची कमतरता पडते किंवा आपल्याला पैशाची गरज आहे आणि त्यासाठी आपल्याला शहरामध्ये जायला लागेल. आणि बहुतेक लोकांचा ओढा हा पुण्याकडे आहे आणि त्यामुळे मग ते पुण्याला आले. पुण्याला चाकणमध्ये आले. आता चाकण MIDC आहे, तिथं अनेक कंपन्या आहेत आणि त्या कंपन्यांमध्ये आपल्याला नोकरी मिळू शकते आणि म्हणून ते खुटेकर तिथं आले. आणि त्यानंतर त्यांना एका कंपनीमध्ये काम मिळालं, तिथे एक रूम घेतली आणि तिथं राहायला लागले. आता बघा, पती कामाला जायचा, पत्नी घरी असायची आणि त्यांची ती 2 मुलं, अशा पद्धतीने यांचा हा संसार चालला होता. आता एक दिवस हा जो लक्ष्मण खुटेकर आहे त्यांना एक व्यक्ती भेटली. त्या व्यक्तीचं नाव आहे गुरु बाळप्पा बिरादार. आता ह्यांची भेट झाल्यानंतर या गुरु बाळप्पा बिरादारांनी सांगितलं की मी तुमची जी पत्नी आहे त्या पत्नीचं जे शेत आहे ना, त्या शेताच्या शेजारीच आमचं पण शेत आहे आणि तुमच्या पत्नीचं त्यांच्या घरचं म्हणजे तुमच्या सासरचं आणि आमचं अत्यंत चांगले संबंध आहेत, घरगुती संबंध आहेत. आणि त्यानंतर मग हे गुरु बाळप्पा बिरादार हे ह्या खुटेकरच्या घरी आले, लक्ष्मणच्या घरी आले. आणि त्यानंतर मग आता लक्ष्मणची जी बायको आहे त्या बायकोचे आणि यांचे पण लहानपणापासून आता ती त्या गावात असल्यामुळे त्या गुरु बाळप्पा यांच्याबरोबर ती चांगले संबंध होते, त्यांच्या घराण्याबरोबर ते. आणि हे गुरु बाळप्पा, त्यांची पत्नी हे सगळे पुण्यामध्ये राहत होते आणि त्यामुळे मग ह्यांची आता ओळख झाली, येणं जाणं सुरू झालं. आता या ओळखीमध्ये एक दिवस काय झालं, ह्या लक्ष्मणची जी बायको आहे त्या बायकोनं त्या गुरु बाळप्पांना सांगितलं, म्हटले की अहो ह्यांना इथं एक तर नोकरी आहे पण त्या नोकरीमध्ये आमचं काही पुरत नाही, आता आम्ही एवढं घरदार सोडून इथं आलोय आणि मग ते मुलाबाळांचं आता पुढं शिक्षण आहे, हे आहे. तर मग म्हटले की काही जर चांगलं अजून काही काम असेल तर बघा. त्याच्यानंतर मग हा जे गुरु बाळप्पा आहे त्या गुरु बाळप्पाने नवी सांगवी म्हणजे पुण्याजवळचं पिंपरी चिंचवड आहे आणि पिंपरी चिंचवडमधलं नवी सांगवी हा एक भाग आहे. म्हणजे सांगवी हा भाग आहे, त्याच्यामध्ये नवी सांगवी आणि जुनी सांगवी असे भाग आहेत. आणि त्याच्यामधल्या नवी सांगवीमध्ये हा जो लक्ष्मण आहे त्या लक्ष्मणला LIC एजंटचं काम दिलं आणि तो त्या ठिकाणी LIC एजंटचं काम करायला लागला. आणि त्याचबरोबर ती रिजन सोसायटी नावाची एक सोसायटी आहे, त्या सोसायटीमध्ये याला वॉचमनचं काम दिलं. म्हणजे वॉचमनमध्ये त्याला जास्त काही पगार नव्हता, 2000 रुपये महिना होता, पण त्याला तिथं राहायची सोय होती. म्हणजे 2000 रुपये महिना मिळणार आणि खाली पार्किंगमध्ये राहायची सोय होणार आहे आणि तुला काय काम करायचं आहे तू करू शकतो. आणि मग त्यानं काय केलं, एक भाजीपाला विक्रीचं एक गाडी आहे ना ती तसली लावली. म्हणजे आता त्याचं काम काय सुरू झालं, LICचा एजंट ते काम सुरू, दुसरं वॉचमनचं काम होतं, तिसरं त्याला राहायला वगैरे फ्रीमध्ये रूम मिळाली आणि चौथं त्याचा भाजीपाल्याचा बिझनेस झाला. त्याच्यामुळं काय झालं, त्याला चांगल्या पद्धतीने पैसा मिळायला लागला आणि त्याला संसाराला हातभार लागायला लागला आणि 4 पैसे पण त्याचे वाचायला लागले. अशा पद्धतीनं मग त्याचं सुखाने संसार सुरू झाला होता. आता हे सगळं चाललेलं असतानाच एकदा गुरु बाळप्पा जो आहे तो त्यांच्याकडे आला आणि त्याने सांगितलं, म्हटले की अरे माझा एक भाऊ आहे गावाकडं, धाकटा भाऊ आहे, त्याचं नाव आहे अशोक बिरादार. तर हा अशोक आहे तो छोटा हत्ती चालवतो, तो ड्रायव्हर आहे, टेम्पो चालवतो, छोटा टेम्पो. तर
त्याला मला असं वाटतं की त्याला आपण इकडं आणू या शहरामध्ये, आणि इथं आणला तर त्याला काहीतरी थोडं काहीतरी करेल, गावाकडं तर हे काम नाही आहे. तर मग म्हटले कुठं जर रूम असेल तर सांग. त्यानंतर मग हा जो लक्ष्मण आहे त्या लक्ष्मणनी आपल्या शेजारी एक रूम होती मोकळी, तर त्या रूममध्ये ह्या अशोकला जागा दिली की बाबा तू इथं राहा. कारण अशोकच्या भावानं म्हणजे गुरु बाळप्पाने ह्या लक्ष्मणला प्रचंड मदत केलेली आहे, आणि त्यामुळे लक्ष्मणने सुद्धा त्याच्या भावाला मदत केली आणि त्याच्या भावाला एक रूम मिळवून दिली. आता रूम मिळाली, त्या अशोक बिरादारला रूम मिळाली. रूम मिळाल्यानंतर मात्र आता त्याच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला. मग त्यानं म्हटलं की मला मेस लावायची, पण इकडं तिकडं मेस लावण्यापेक्षा मी एक काम करतो, मी तुमच्याकडेच मेस लावतो, म्हणजे ह्या लक्ष्मणच्या घरीच मेस लावतो, जेणेकरून काय होईल तुम्हाला 4 रुपये मिळतील. आणि मग लक्ष्मण पण म्हटला, त्याची बायको पण म्हटली ठीक आहे ना, आम्हालाही 4 रुपये मिळतील, काय हरकत नाही. त्याच्यानंतर हा जो अशोक आहे त्या अशोकनं सकाळ दुपार संध्याकाळ जेवायला वगैरे जाणं, हे त्याचं जाणं येणं सुरू झालं. आता हळूहळू असं झालं की ज्यावेळेस लक्ष्मण घरी असायचा त्यावेळेस अशोक जायचा, पण कधी कधी आता असं सुरू झालं की लक्ष्मण गेला की अशोक त्यांच्या घरी घुसायचा, आणि घरामध्ये घुसला की मग त्यांचं मग ते जरा बोलणं हे ते बऱ्याच गोष्टी सुरू झाल्या. आणि हळूहळू त्याच्यानंतर म्हणजे पोटाची भूक भागवता भागवता शरीराची भूक सुद्धा भागवायला सुरुवात झाली, आणि ह्या गोष्टी आता यांच्या सुरू झाल्या. मग हा घरातनं बाहेर पडला की हा अशोक याच्या घरामध्ये घुसला की झालं यांचं सुरू. अशा पद्धतीचं हे सगळं चाललेलं होतं. आणि हळूहळू या पतीला म्हणजे या लक्ष्मणला आपल्या बायकोचा आणि या अशोकचा संशय यायला लागला, आणि एक दिवस मग ह्यांच्यावरून त्यांची प्रचंड भांडणं झाली, वाद झाला. आणि तरी पण ती बायको जी आहे ती बायको त्या नवऱ्याला सांगायची की हा माझी छेड काढतो. म्हणजे ज्यावेळेस बायको आता आपल्याला कळलं की आपण सापडलं जाऊ किंवा आपल्याला काहीतरी त्रास होऊ शकतो, त्यावेळेस तिनं पलटी खाल्ली आणि तिनं सांगितलं की माझं याच्याबरोबर काही नाही आहे, पण हा मला छेडतोय, मला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यानंतर मग त्या अशोक बरोबर ती ह्या लक्ष्मण जो आहे त्याचं आणि अशोकचं भांडण झालं, आणि मग तिथून त्या अशोकला ती रूम सोडायला लागली. अशोकनं ती रूम सोडली आणि जुन्या सांगवीमध्ये, बघा हे राहत होता आता नव्या सांगवीमध्ये, आता त्यानं रूम सोडली आणि तो आपल्या मित्रांच्या बरोबर ती जुन्या सांगवीला राहायला लागला, नवी सांगवी सोडून जुन्या सांगवीला. आता इकडे ह्याचं सुरू झालं, इकडे यांचा संसार सुरू झाला. हे सगळं चालू असताना एक दिवस हा जो गुरु बाळप्पा बिरादार आहेत म्हणजे ह्या अशोकचे थोरले भाऊ आणि त्यांची पत्नी, हे दोघंजण हे जुन्या सांगवीला आपल्या भावाला म्हणजे अशोकला भेटायला एकदा आले. तर अशोकच्या रूमवरती गेले तर बघितलं अशोक तिथं नाही, आणि मग इकडं तिकडं बघितलं तर तिथं त्याचा टेम्पो होता. आता आमिर खानचा चित्रपट बघितला असेल, त्या चित्रपटामध्ये डान्सिंग कार, त्या पद्धतीनं डान्सिंग टेम्पो असं काहीतरी चाललेलं होतं. आणि मग हा जो भाऊ आहे तो भाऊ त्या टेम्पोच्या जवळ गेला आणि त्या टेम्पोमध्ये डोकावून बघितलं तर त्या ठिकाणी त्याचा भाऊ म्हणजे हा अशोक आणि ती जी बाई आहे ती, ह्या दोघांचंही आतमध्ये योगासनं चालू होती. आता हे सगळं याची देही याची डोळा आपल्या भावाचं कर्तृत्व आणि तो जो वॉचमन आहे त्या वॉचमनची बायको लक्ष्मणची बायको, ह्या दोघांचं हे सगळं चाललेलं ह्यानं बघितलं. आणि मग त्यानं दोघांनाही बाहेर काढलं. आणि मग आता हे सगळं बघितल्यानंतर मग त्यांनी बळच आपले कपडे वगैरे घालणं हे करून मग बाहेर आल्यानंतर मग ह्या दोघांनी नवरा बायकोंनी त्या दोघांनाही चांगलं फैलावरती घेतलं आणि चांगला सज्जड दम दिला. आणि ह्या गुरु बाळप्पांनी आपल्या भावाला म्हटलं तू इथं राहण्याच्या लायकीचा नाहीस, तू गावाकडे जा, कारण इथं तू अशी लपडी करतोयस तर प्रॉब्लेम निर्माण होतील, तू गावाकडे जा. आणि मग त्याला गावाकडं पाठवला. आता ही जी बाई आहे म्हणजे ह्या लक्ष्मणची बायको, त्या लक्ष्मणच्या बायकोनं मात्र ह्या गोष्टीची कुठंच वाच्यता केलेली नाही, कारण मी नाही त्यातली कडी लावा आतली अशा पद्धतीनं ती एक तर मान्य पण करत नव्हती की मी अशी वागते, आणि नवऱ्याला सांगायची की त्याने माझी छेड काढलेली आहे, मी काही तसली बाई नाही. आता हे सगळं आता ह्या गोष्टी सगळ्या ज्या झाल्या त्या लक्ष्मण खुटेकरला माहीत नाहीत. आता हा जो अशोक आहे तो गावाकडे गेला. गावाकडे गेल्यानंतर मग आता आईवडिलांना वाटलं हे पोरगं आता वाया जायला लागलेलं आहे, त्याच्यामुळे त्याचं लग्न करून द्या. आणि म्हणून आईवडिलांनी त्याचं लग्न करून दिलं आणि लग्न झालं, चांगली बायको मिळाली आणि सुखानं संसार सुरू झाला. आणि पुन्हा मग गावावरून आईवडिलांनी गुरु बाळप्पांना सांगितलं, म्हटले की अरे ह्याला काम बघ जरा पुण्याला. तर त्या गुरु बाळप्पा म्हटले नाही बाबा हे असं लपडं करतंय, ते गावाकडेच राहू द्या. तर नाही म्हटले, तो आता लग्न झालंय, पूर्वी लग्नाच्या अगोदर त्यांनी काही केलं असेल पण आता लग्न झालंय, तो सुधारलाय आणि त्याच्यामुळे त्याला आता येऊ द्या. त्याच्यानंतर मग ह्या गुरु बाळप्पांनी
सुसगावला त्याच्यासाठी एक जागा बघितली, म्हणजे त्या ठिकाणी त्याला राहायची सोय केली आणि तिथं त्याला टेम्पो चालवण्यासाठी म्हणून तो राहायला लागला. आता तारीख आहे 16 एप्रिल 2019 आणि हा जो अशोक आहे तो अशोक आणि ही जी लक्ष्मणची बायको आहे त्या दोघांचे संबंध जे अगोदर मेस चालू होती त्यावेळेसही होते. त्याच्यानंतर ह्यांना ज्यावेळेस त्या ह्याच्यामध्ये म्हणजे नवरा बायकोचं भांडण झालं आणि त्याला रूम सोडायला लागली, त्याच्यानंतर सुद्धा यांचं फोनवरती बोलणं चालायचं. आणि त्याच्यानंतर हे जेव्हा त्या टेम्पोमध्ये डान्सिंग टेम्पोमध्ये दिसले होते त्यावेळेस त्याच्यानंतर सुद्धा ह्याचं लग्न ठरलं तरी सुद्धा हिच्याबरोबर ती फोनवरती संपर्कात होता, लग्न झालं तरी सुद्धा हिच्याबरोबर ती संपर्कात होता. जगाला फक्त दाखवत होता मी सुधारलोय, मी असल्या लफड्यात पडत नाही, पण तो तिच्या संपर्कात होता. आणि आता सुसगावला राहायला आलेला आहे. बायको बरोबर ती असताना सुद्धा ह्या माणसाचं लग्न झालेलं असताना सुद्धा या माणसाचं त्या 2 मुलांच्या आईबरोबर ती असे संबंध होते. आणि तारीख तुम्हाला सांगितली 16 एप्रिल 2019ला रात्रीच्या 7:30 वाजता हा पुन्हा त्या बायकोनं फोन करून ह्याला सांगितलं, म्हटले की आता माझा नवरा काही घरी नाही आहे, तू ये. आणि मग तो रात्रीच्या 7:30 वाजता तिथं पोहोचला. आता प्रियसीला भेटायला प्रियकर आलाय म्हणजे प्रियसीला किती अत्यानंद झाला असेल. आणि मग नंतर मुलं जी पार्किंगमध्ये खेळत होती त्या मुलांना तिनं सांगितलं, म्हणले तुम्ही एक काम करा, माझा ब्लाऊज त्या शिंप्याकडे म्हणजे टेलरकडे दिलेला आहे, तर तुम्ही तो ब्लाऊज घेऊन या. आणि म्हणून 2ही मुलांना घराच्या बाहेर हकललं आणि ती मुलं ब्लाऊज आणायला गेली. आता त्या मुलांच्या काही छोटी मुलं होती, ब्लाऊज आणायला गेली. पुढे गेल्यानंतर चौकामध्ये ते वडील जे आहेत ते वडील कदाचित भाजी वगैरे विकत असतील, तर ते मुलांना बघितलं. मुलांना बघितल्यानंतर मग त्यांनी विचारलं चौकामध्ये की अरे बाळांनो कुठं चालला, तर त्या मुलांनी सांगितलं, म्हटले आम्ही ते आईचा ब्लाऊज आणायला. अरे म्हटले आता 7:30-8 वाजलेत आणि एवढ्या रात्रीचं तुम्ही ब्लाऊज आणायला कशाला चाललेत. आणि हे सांगत असताना त्या वडिलांना हे कळलं की अशोक घरी आलेला आहे, त्या मुलांकडून कळलं. आता मात्र ह्या नवऱ्याचा तळपायाच्या मस्तकात गेली. म्हटला की याला इतक्या वेळा समजून सांगितलं, एवढं सगळं केलंय, हा ऐकत नाही. रागाने घरात आला, म्हणजे घराकडे आला आणि त्यानं बघितलं तर हे दोघंही बेडवरती होते. आणि हे बघितल्यानंतर मात्र पुन्हा तळपायाच्या मस्तकात गेलेली आहे. आणि दरवाजाच्या पाठीमागं त्या खुंटीला म्हणजे खेळे ठोकतात ना तसं त्याच्या पाठीमागं एक पिशवी होती आणि त्या पिशवीमध्ये एक कोयता होता. आता तो कोयता घेतला आणि खपाखप 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 38 वेळा त्याच्या डोक्यावरती मारला. तो रक्ताच्या म्हणजे तो अशोक रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलाय, पळायला लागलाय, पण जास्त काळ पळू शकला नाही, बाहेर गेलाय आणि खाली पडलाय. भळाभळ भळाभळ रक्त वाहतंय. आणि इकडं हा जो लक्ष्मण आहे तो गायब झालेला आहे. पोलिसांना फोन गेलाय, पोलीस आलेले आहेत. त्यानंतर लक्ष्मणचा शोध सुरू झाला आणि त्यानंतर काही वेळातच लक्ष्मण सापडला. आणि आता पुढची प्रोसिजर सुरू झालेली आहे आणि आता सन्माननीय न्यायालय लक्ष्मणला काय शिक्षा देईल ते आपल्याला कळेलच. पण लक्षात घ्या, या सगळ्यांमध्ये एक म्हणजे लक्ष्मण खुनी ठरला. दुसरी गोष्ट, तो जो अशोक आहे त्या अशोकचा खून झालाय. आता याच्यामध्ये शिक्षा कोणाला मिळाली किंवा चूक कोणाची होती? लक्ष्मण खुटेकर यानं आपल्या पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला होता. तो जो अशोक आहे त्याला समजावण्याचा प्रयत्न केला होता. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, अनेक वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. या अशोकला त्याच्या भावानं समजून सांगितलं होतं, त्याच्या आईवडिलांनी सांगितलं, घरच्यांनी सांगितलं होतं, सगळ्यांनी समजून सांगितलं होतं की अशा पद्धतीनं लपडी करू नकोस, अशा पद्धतीनं त्या विवाहितेबरोबर ती नादी लागू नकोस, एवढं सगळं सांगितलं होतं. तरीही हा ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये नव्हता, त्यानं कुणाचंच ऐकलं नाही. त्या बाईबरोबर ती संबंध ठेवले म्हणजे ठेवलेत आणि त्या संबंधामधून याचा खून झाला, मारला गेला. आणि तो मारलं कुणी तर तिच्या नवऱ्यानं मारले. आता लक्षात घ्या, तो नवरा नाहकपणे आता तो तुरुंगामध्ये गेलेला आहे, त्याच्या हातून खून झालेला आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठी शिक्षा कुणाला मिळाली असेल तर त्या अशोक जो आहे त्याची पत्नी, ज्या पत्नीचा काहीही दोष नव्हता. आपल्या नवीन म्हणजे सुखी संसाराची स्वप्न जी रंगवत होती ती स्वप्न ही तिची भंगलेली आहेत. आणि जे आई वडील आपल्या मुलावरती आस लावून बसले होते की माझा मुलगा काहीतरी 4 पैसे मिळवेल आणि आमच्या म्हातारपणाची काठी होईल, तो मुलगा अशा पद्धतीनं अनैतिक संबंधामध्ये मारला गेलेला आहे. आणि हे दोघंही म्हणजे एका बाजूला लक्ष्मण खुटेकर आणि दुसऱ्या बाजूला अशोकची पत्नी या आणि अशोकचे आई वडील या सगळ्यांना उद्ध्वस्त केलं या दोघांच्या अनैतिक संबंधामुळे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये लक्षात आल्यानंतर
आता आपल्यासमोर प्रश्न निर्माण होतो की जर समजा ह्या लक्ष्मण खुटेकरने दुसरं काय करायला पाहिजे होतं, जर हा माणूस ऐकतच नाही, हा माणूस समजूनच घेत नाही, तर काय करायला पाहिजे होतं? मग त्यानं त्याचा खून केला. पण लक्षात घ्या, यानं त्याचा खून केला पण ह्याचं पण आयुष्य बर्बाद झालं, याला पण तुरुंगात जायला लागलं. मग दुसरा मार्ग नव्हता का? दुसरा मार्ग होता. एक म्हणजे जर आपलं नाणं खोटं असेल तर दुसऱ्याला नावं ठेवण्यामध्ये अर्थ नसतो. जी व्यक्ती किंवा जे जोडीदार हा अशा पद्धतीनं वागतोय आणि तो जोडीदार जर तुझा विश्वासघात करतोय तर त्या जोडीदारापासून दूर जाणं हा एकमेव मार्ग आहे. पण मला राग आलाय, माझ्याशी विश्वासघात केलाय म्हणून मी त्या जोडीदाराला संपवतो किंवा त्या जोडीदाराचा जो कोणी जोडीदार असेल त्याला मारतो, खून करतो. तुम्हालाही सांगून ठेवतो बरं का, जर समजा तुमचा कोणी विश्वासघात केला किंवा तुमचं कोणी ऐकलं नाही आणि तुम्हाला प्रचंड राग आलाय आणि तुमच्या मनात आलंय की नाही मी याला मारतो आणि याचा खून करतो, अजिबात असला विचार मनामध्ये आणायचा नाही. तर त्याच्यामुळं काय होतंय, समोरचा माणूस एकदाच मरतो, आपलं पूर्ण आयुष्य बर्बाद होतं. त्यापेक्षा हिंसा बिलकुल नाही, तर लिगली मार्ग काय आहे, त्या व्यक्तीपासून लिगली बाजूला होणं हा एकमेव मार्ग आहे. आणि त्याच पद्धतीच्या मार्गाचा अवलंब करा, कारण न्यायालयीन दृष्टीनं ज्या गोष्टी योग्य आहेत त्याच करा. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, कारण बऱ्याच वेळा रागाच्या भरामध्ये अशा घटना घडतात, आयुष्यभराचं दुःख आपल्याला भोगायला लागतं. हे या घटनेमधून आम्ही समजून घ्या. कारण काही माणसं असतात की काही झालं तरी हम नहीं सुधरेंगे, ती कधी सुधरू शकत नाही. मी मागेही सांगितलं, आताही सांगतो, यांना ठेच लागलेली आहे, आपण सावध झालं पाहिजे. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.